धुळे शहरातून एक खळबळजनक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. गेल्या 10 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 7 वर्षीय मोहम्मद उमरचा शोध घेण्यासाठी धुळे पोलीस प्रशासनाने तपास अधिक तीव्र केला आहे. 24 जानेवारी रोजी मौलवीगंज परिसरातून बेपत्ता झालेल्या या चिमुरड्याचा अद्याप कोणताही ठोस सुगावा लागलेला नाही. दरम्यान, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आज आझादनगर पोलीस ठाण्याच्या वतीने व्यापक सर्च ऑपरेशन राबवण्यात आले. महिला पोलीस पथकांच्या सहकार्याने दिलदारनगर मागील परिसर, मौलाना आझाद गर्ल्स शाळा परिसरात घराघरात झडती घेण्यात आली. परिसरातील प्रत्येक गल्ली, बोळ, संशयास्पद ठिकाणे आणि चौकाचौकात कसून तपास सुरू करण्यात आला. यापूर्वी डॉग स्क्वॉडच्या मदतीनेही शोध मोहीम राबवण्यात आली होती. मुलांच्या कुटुंबियांची चिंता वाढत असतानाच पोलिसांनी डोअर टू डोअर तपास सुरू केल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. संपूर्ण तपास कार्य हे अत्यंत गोपनीय पद्धतीने सुरू असून पुढील तपास सुरूच आहे. आता या मोहिमेतून मोहम्मद उमरचा शोध लागतो का, याकडे संपूर्ण धुळे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धुळे महापालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच AIMIM पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महापौर पदासाठी हसीना बानो साजिद अली अन्सारी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपमहापौर पदासाठी आमिर असलम पठाण यांनी अर्ज भरून निवडणूक रिंगणात प्रवेश केला आहे. महापालिकेतील सत्ता समीकरणांच्या पार्श्वभूमीवर AIMIMने ही महत्त्वाची राजकीय खेळी खेळली आहे. निवडणूक प्रक्रियेत विविध पक्षांकडून उमेदवारांची नावे जाहीर होत असताना AIMIMने आपली ताकद दाखवण्यासाठी अधिकृतपणे उमेदवारी दाखल केली आहे. या निवडणुकीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी चुरशीची लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. AIMIMच्या या निर्णयामुळे धुळे शहराच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार का? आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अस्सलाम वालेकुम, नमस्कार। आज मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन की ओर से महापौर पद के लिए हसीना बानो साजिद अली इनका फॉर्म महापौर पद के लिए हम लोगों ने MIM की ओर से भरा है। उसी तरह उप महापौर के लिए हमारे आमिर असलम पठान साहब का फॉर्म हम लोगों ने भरा है। मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ये एक ऐसा पक्ष है कि ये खुल के और जम के और आवाम की खिदमत में हमेशा 24 घंटा रहकर काम करने वाला पक्ष है। असदुद्दीन अवैसी, अकबरुद्दीन अवैसी, इम्तियाज़ जलील साहब और इरशाद भाई के आदेश पर आज हम लोगों ने ये फॉर्म की प्रक्रिया पूरी की है। फॉर्म भरने का एक ही मकसद है कि ये लोकशाही है, लोकतंत्र है, हर एक पक्ष को अपनी ताकत बताने का हक है। और मुझे ऐसा लगता है कि हम लोग तो कोई चमत्कार करने वाले लोग नहीं है, बाकी इंशाल्लाह सुम्मा इंशाल्लाह ऊपर वाले का साथ रहा तो ज़रूर और ज़रूर यकीनन महापौर और उप महापौर MIM का हम लोग बना के इंशाल्लाह हम लोग कोशिश करेंगे कि ये पक्ष के ही बने। ABC को पूरे जनता को पता है, आज स्टेट लेवल पे आज ये तीनों पक्ष मिलके काम कर रही है, उसमें MIM को टारगेट बस इनका टारगेट बनाना इनका काम है। आज बहु इससे पहले जो लाले इन्होंने काय से लाले थे, जब ये बी टीम में तो तुमने 2 बार आमदार के काय से लाले इलेक्शन, तुम भी तो देखो ना, हमको बदनाम करते थे, तुम काय से लाले थे। कोई बी टीम सी टीम का काम नहीं है, ये लोकशाही है। यहाँ लोकतंत्र लोगों ने जो हमको भरोसे पे चुन के दिया है, लोगों के भरोसा हमको खरा उतारना हमारा काम है। और तमाम धुड़ेकर जनता से मैं ये रिक्वेस्ट करूंगा कि AIMIM जो पक्ष है ये वाकई में सबको लेके चलने वाला पक्ष है। ये पक्ष को आप मजबूत करें और MIM से आप जुड़ो, बस यही हम लोग आप पूरे कार्यकर्ता और नगर सेवक की ओर से हम लोग अपील करते हैं तो तमाम धुड़ेकर जनता से।